पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत आता महत्त्वाचा बदल करण्यात आला असून प्रकल्पांना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार फक्त जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांकडेच राहणार आहेत। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस यांच्यात शेती संशोधन, बीज संपदा संवर्धन, आदान प्रदान तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी समंजस्य करार करण्यात आला आहे। नाफेड आणि NCCF कडून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे अद्याप न दिल्याने शेतकऱ्यांची तब्बल 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अडकली आहे। पुणे जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळाली असून मुख्य नद्यांसोबतच उपनद्या व नाल्यांवरही शुद्धीकरण प्रक्रिया राबवणे आवश्यक ठरले आहे। RBI संचालन सतीश मराठे यांनी सरकार क्षेत्रातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वत विकास साधण्यासाठी विद्यमान सरकार कायद्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे। राज्यात कापूस खरेदी मोसमाची सुरुवात 15 ऑक्टोबर पासून होणार असून भारतीय कापूस महामंडळ CCI संचालित खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस खरेदी केली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत 60% पंचनामे पूर्ण झाले आहेत। एकूण 41,000 हेक्टर क्षेत्रांवर पिकांचे परिणाम झाला आहे। निसर्ग संवर्धनासोबतच आदिवासी संस्कृती जपण्यावर भर देत पारंपरिक आहाराचा महत्त्व भाग असलेल्या रानभाज्यांचा उपयोग आणि संवर्धनाला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे।